नमस्कार, स्वागत आहे टेस्टी चव विथ कवितामध्ये। फ्रीजमध्ये ठेवून हे आलं सुकून जात असेल तर ही एक सोपी ट्रिक आहे। आलं महिनाभर चांगले राहील। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे भाज्या फळं लवकर सुकून जातात। आल्याचंही तसंच आहे, म्हणून आता ही एक ट्रिक आहे, ती पहा। त्याआधी चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या। या ट्रिकमुळे आलं जास्तीत जास्त टिकवून ठेवता येईल आणि हा उपाय केल्यामुळे आलं खूप दिवस तर फ्रेश राहीलच, पण त्याचा सुगंधही टिकून राहील। हा उपाय करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आलं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये बघत आहात त्याप्रमाणे आपल्याला स्वच्छ आलं धुवून घ्यायचं आहे। त्यामध्ये माती वगैरे भरपूर असते, त्यामुळे हाताने चोळून आपल्याला आले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर आता मी स्वच्छ आले धुवून घेत आहे। तर आता आपण स्वच्छ धुतलेले आले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता एका भांड्यात आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। आलं बुडेल इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ घालायचं आहे व मिठाच्या पाण्यात आपल्याला हे आले 15 ते 20 मिनिटांसाठी आलं भिजत ठेवायचं आहे। तर आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। पंधरा ते 20 मिनिटांनंतर आता आपल्याला ते आले स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही फॅन खाली सुकवत ठेवू शकता। आल्याचा ओलेपणा आपल्याला पूर्ण कमी झाल्यानंतरच त्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। तर बघा, या ठिकाणी माझे आले पूर्णपणे सुकलेले आहेत आणि पूर्ण त्यातील ओलेपणा कमी झालेला आहे। तर आता आपल्याला एका प्लास्टिकची पिशवीमध्ये किंवा तुम्ही प्लास्टिकचा एखादा डब्यामध्ये सुद्धा आपण तुम्ही पॅक करून ठेवू शकता। तर या ठिकाणी मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे। तर त्यामध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला आले भरून ठेवायचं आहे। या पद्धतीने साठवून ठेवलेले आलं खूप दिवस ताजं आणि सुगंधित राहतं। तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला आलं पॅक करून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये। ही ट्रिक तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।